तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं आपली तयारी सुरू केलेली आहे। सध्या कांदरपाडामधील कोविड सेंटरमध्ये आपण आहोत की हे कोविड सेंटर तोक्ते वादळामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं उभारलं गेलंय। याचबरोबर आणखी नेमकी काय तयारी केली जाते, पालिका तयार आहे का, तिसऱ्या वेव्हमध्ये कोणकोणती औषधं आणि बाकी इतर गोष्टींची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी जी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, तुम्ही तयार आहात का? निश्चितपणे आपण तयार आहोत, परंतु या तयारीची वापराची आपल्याला गरज पडू नये अशी देखील आमची इच्छा आहे, अशी अपेक्षा आहे। आता आपण जिथे उभे आहोत कांदरपाडा ICUमध्ये, इथे आपण रिपेरिंगचं वर्क इथे आपण सुरुवात केलेलं होतं। ते रिपेरिंगचा आपण आढावा आज इथे घेतलेला आहे आणि हे आपलं सेंटर एक 2-3 दिवसामध्ये सुद्धा पेशंट ॲडमिट करायला उपयोगी पडू शकेल। परंतु पेशंट ॲडमिट आज आपल्या पेशंटची संख्या कमी आहे। जेव्हा बाकीच्या सुविधामध्ये, बाकीच्या फॅसिलिटीजमध्ये जास्त पेशंट वाढतील किंवा पेशंटची संख्या 50% 60% अगेन्स्ट द कॅपॅसिटी होईल, त्यावेळेस आपण सेंटर ॲक्टिवेट करू। त्याचाच आढावा आपण इथे घेतो आहे। इथे पूर्वतयारी आमची सगळी झालेली आहे आणि 2 दिवसाच्या नोटीसला इथे आपल्याला पेशंट सामावून घेता येतील तशी आपण व्यवस्था केलेली आहे। सर, इथे आता जर आपण बघितलं या क्षणी की व्हेंटिलेटर्स आणि बाकी सगळ्या इतर नवीन गोष्टी आणणं सुरू आहे, कारण मे बी पावसाळ्यात त्या निकामी झालेल्या आहेत। आणखी इतर सेंटरवर पण अशी स्थिती आहे का? अशी स्थिती आपण सगळ्या ठिकाणी केलेली आहे। आपण 3 सेंटर रिपेरिंगमध्ये आपण केलेले होते। आपलं एक दहिसरचं सेंटर रिपेरिंगमध्ये घेतलं होतं, BKCचं रिपेरिंग केलं होतं, कारण हे 1 वर्षापासून उमलात आहे। डॅमेज जरी कमी असलं पावसाळ्यामुळे, तरी पण याचा जो उपयोग तो आपल्याला इतरत्र बाकीच्यासाठी करता यायला पाहिजे, म्हणून आपण तो तसं हे केलेलं होतं। तिसरं सेंटर आपलं मुलुंडचं होतं, ते सुद्धा आपण रिपेरिंग ते सुद्धा तयार आहे, ते सुद्धा पेशंट आपल्याला ॲडमिट करता येईल। यासोबतच 4 आणखी सेंटर्स आपण बांधतो आहोत। 4 पैकी एक मालाडचं सेंटर जे आहे, मालाडचं सेंटर आपलं 8 दिवसामध्ये ते तयार होईल। तिथे सुद्धा साधारणतः 2170 बेडची आपण व्यवस्था करतो आहे। कांजूरमार्गला सुद्धा एक 2000 बेडचं सेंटर्स आपलं होते आहे। सायनला सुद्धा सोमय्या मैदानावर एक सेंटर तयार आपलं होते आहे आणि एक वरळी महालक्ष्मी एरियामध्ये सुद्धा एक सेंटर तयार होते आहे। म्हणजे सर, पालिकेच्या अखत्यारीत येणारी किंवा पालिकेची स्वतःची जे सेंटर्स आता तुम्ही नव्यानं उभारताय किंवा जुनी आहेत जी, मग ते BKC असेल, दहिसर असेल, साधारणतः यांची पूर्ण जेव्हा कार्यान्वित होतील तेव्हा यांची कपॅसिटी काय असेल, ICU बेडची आणि नॉर्मल बेडची, म्हणजे ऑक्सिजनेटेड बेडची? आता आपली कपॅसिटी 30,000 बेडची कपॅसिटी। या 30,000 बेडमध्ये आणखी आपल्याला 10,000 बेड ॲड करायचे आहेत आणि 10,000 बेडमध्ये आपण जास्त भर देतोय ऑक्सिजनेटेड बेड। कारण मागच्या वेळेस ऑक्सिजनच्या बेडची डिमांड फार जास्त होती, गरज फार जास्त होती। तीच आपण धागा पकडून घेऊन आपण ऑक्सिजनची सप्लाय सिस्टमवर करतो आहे। इथे सुद्धा आपण पाहिलं तर ऑक्सिजन सप्लायचं सगळ्या बेडला ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आहे। ICUमध्ये देखील ज्या आवश्यक वस्तू लागतात त्या सुद्धा इथे तयार आपण केलेल्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला नॉर्मल बेडच्या तुलनेमध्ये ऑक्सिजन बेडची लागेल, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की 70% बेड्स आमचे ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमने युक्त असतील। गरज पडू नये ऑक्सिजन सप्लाय लावण्याची, परंतु बेड तयार असेल तर मग तिथे आपल्याला पेशंटवर उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण जात नाही आणि त्यावर आपण लवकर त्या आजारावर मात करू शकतो। हा आपला अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारे आपण इथे काम करतो। म्हणजे 1 ते 40,000 बेड हे तुमचे असतील आणि बाकी खाजगी असतील, जे तुम्ही घेतले जाणार ते वेगळे? 40,000पेक्षा जास्त सुद्धा आम्ही कपॅसिटी ठेवलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही अर्धी कपॅसिटी आम्ही तयार करतो आहोत। गरज पडली तर आणखी 40,000चे जे फक्त ऑक्सिजनयुक्त आणि DCSC बेड जे आपण म्हणतो ते असतील आणि बाकीचे CCC1 आणि CCC2 जे असिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी आपण वापरतो ते एक आणखी 50,000 बेड असतील। 90,000 बेडची आमची कपॅसिटी राहील, असा आमचा प्रयत्न आहे। सर, आपण या दुसऱ्या लाटेनंतर आपल्याला लक्षात आलं की एकूणच ज्यांना ऑक्सिजन थेरपी दिली गेली त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस आणि आता त्याच्यानंतर मग आणखी काही ॲस्परजिलस बुरशीचा पण प्रादुर्भाव बघायला मिळतोय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेमध्ये त्रास होऊ नये म्हणून काही काळजी घेताय का? म्युकरमायकोसिसचा जो आपण उल्लेख केला त्यामध्ये मुंबईमधले पेशंटची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे, रिकव्हरीचं प्रमाण देखील जास्त आहे। तरी पण इथे आपण जी उपाययोजना आहे, कारण ऑक्सिजन सप्लाय हा मध्ये आपण जो डिस्टिल्ड वॉटर वापरतो, तो डिस्टिल्ड वॉटर तो सातत्याने बदलला पाहिजे, डिस्टिल्ड वॉटरच वापरलं पाहिजे, दुसरं कुठं वॉटर त्यामध्ये चालत नाही, पाणी चालत नाही। त्याच्यानंतर यामध्ये स्टेरॉइडचा वापर इथे आपण सुरुवातीपासून आपण हा प्रयत्न केला की सगळ्या डॉक्टर लोकांना आपण ट्रेनिंग दिलं की स्टेरॉइडचा वापर कसा करावा, किती करावा, हे आपण त्यांच्याकडून माहिती त्यांना दिली आणि मर्यादित वापर झाला। म्हणून स्टेरॉइडचा वापर कमी आपल्याला केल्यामुळे इथे रुग्णसंख्या कमी आहे इतर भागाच्या तुलनेपैकी। तिसरं आपण जो स्टेरॉइडसोबत आपण
ट्रीटमेंट बाकी जो ओव्हरऑल ट्रीटमेंट आहे, ओव्हरऑल ट्रीटमेंटमध्ये डायबिटिक पेशंटवर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आणि डायबिटिक पेशंटमध्ये याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त आढळलं. पण मुंबईमध्ये आम्ही डायबिटिक पेशंटवर थोडं उपचार पद्धती सिस्टमॅटिक केल्यामुळे ते डायबिटिक पेशंटला याचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही. तर आज मुंबईमध्ये साधारणतः 100च्या जवळ पेशंट्स आहेत आणि त्यामध्ये रिकव्हरीचं प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. मृत्यूचं प्रमाण इतर याच्या तुलनेपैकी कमी आहे. आणि हे सगळं आपण जे करतो आहोत तर त्या तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी जे सल्ले दिलेले आहेत त्याचा वापर करून आपण करतो आहे. आपल्याला आठवत असेल की सुरुवातीला जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली होती तर यामध्ये आपण टास्क फोर्स नेमला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन आणि एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून टास्क फोर्स केला आणि त्यांना हेच सूचना दिल्या की तुम्ही आमची उपचार पद्धती काय असावी, डॉक्टरना ट्रेनिंग काय असावं, कोणत्या औषधाचा आपण वापर केला पाहिजे, कोणत्या औषधाचा वापर आपण थांबवला पाहिजे. तर त्या गोष्टीचा आम्हाला फार फायदा झाला आणि इथे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये आमचा डेथ रेट जो 5.8% होता आता तो 1%पेक्षा कमी आलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला आणि आम्ही नियंत्रणामध्ये लवकर आणता आला आम्हाला आमचं कोविडची दुसरी लाट आणि मृत्यूंचं प्रमाण देखील कमी करता आलं. अर्थात ते 0 असायला पाहिजे तसं आयडियली आपण विचार केला तर त्या दिशेने देखील आमचा प्रयत्न आहे. तर यावेळेला आपण बघितलं की दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचा फार मोठ्या प्रमाणावर त्यांना ते इन्फेक्ट होणं आणि त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडणं हे सगळं झालं होतं. तर त्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरची किंवा व्हेंटिलेटेड बेडची साधारणतः संख्या या 50,000मध्ये 40,000मध्ये किती असणार आहे आणि प्लस डायलिसिसचे जे बेड असतील कोविडमधले ते किती असणार आहे? आता व्हेंटिलेटरचं आपण 1500पर्यंत व्हेंटिलेटर होते. आणखी आम्ही 500 व्हेंटिलेटर बेड ॲड करतो आहे या 10,000पैकी आणि गरज पडली तर बाकीचे आणखी व्हेंटिलेटर आपल्याला ॲड करता येईल. व्हेंटिलेटरची गरज पडणारे पेशंट 1% किंवा 2%, 2% असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सहसा गरज पडत नाही आपण जर लवकर उपचार पद्धती सुरू केली. आता तरुणांचा आपण जर विचार केला की प्रमाण का जास्त आहे, एक तर कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आपण पालन करत नाही आणि नंतर जेव्हा आपण मिशन बिगिन अगेन सुरू केलं, अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण बाहेर पडले. वास्तविक होतं कारण बरेच दिवस घरामध्ये राहिल्यानंतर बाहेर पडले आणि मग बाकीचे जे गेट टुगेदर असतात किंवा सोशलायझेशन असतं ते त्यांचं सुरू झालं आणि ते करताना कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन झालं नाही आणि त्यामुळे देखील प्रमाण यावेळेस आपल्याला थोडंसं जास्त दिसते आहे. आणि लेट रिपोर्टिंग टू द फॅसिलिटी म्हणजे ॲडमिट होण्याचा जो कालावधी आहे तो त्यांनी उशीर केला की मला काही होत नाही की मी बरा होईल आणि त्यामुळे मग यांना जास्त दिवस दवाखान्यामध्ये राहावं लागलं आणि त्यांच्यावर उपचार पद्धतीसुद्धा आम्हाला अधिक लक्षपूर्वक करावी लागली. तर ते होऊ नये म्हणून 3 गोष्टी परत मी सांगावं असं वाटतं मला. त्रिसूत्रीचं पालन करा. त्रिसूत्रीचं पालन आपण केलंच पाहिजे. आपल्याला पाठ झालं पण लोकांनी अजूनही आपण बघितलं तुम्ही बाहेर आता आलात या दहिसरपर्यंत तुम्ही अशा अनेक ठिकाणी बघितलं असेल की लोक मास्क घालत नाही आहेत आणि कारवाई तरी किती करणार कारण रोषाला सामोरं जावं लागतं या सगळ्या क्लीनअप मार्शलना. पण सर आता या सगळ्यामध्ये जसं आपण म्हणतो की पीडियाट्रिक ज्या बेडची संख्या यावेळेला खूप लागणार आहे कारण दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की अवघ्या 3 महिन्यामध्ये 55,000 मुलं बाधित होती पूर्ण राज्यामध्ये. त्यामुळे मुंबईची संख्या पाहता साधारणतः पीडियाट्रिक वॉर्डमध्ये ICUचे किती बेड्स असू शकतील आणि ऑक्सिजनेटेड बेडची किती संख्या असेल आणि कुठे कुठे असतील? हे आता मी प्रत्येक दवाखाने जे आहेत ते महानगरपालिकेचे ते मोठे दवाखाने आहेत जसं मेडिकल हॉस्पिटलचे दवाखाने आहेत किंवा पेरिफेरल हॉस्पिटल आहे, मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. प्रत्येक ठिकाणी आमचं पीडियाट्रिक वॉर्ड हा आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये आमचं कोविडचं वॉर्ड होताच. तर त्या ठिकाणी किमान एक वॉर्ड आपलं पीडियाट्रिकसाठी राहील असा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. जे जम्बो सेंटर प्रत्येक मेडिकल कॉलेज म्हणताय तुम्ही? प्रत्येक मेडिकल कॉलेज प्रत्येक पेरिफेरल हॉस्पिटल जे कोविडसाठी वापरलं त्या ठिकाणी आपल्याला पीडियाट्रिक वॉर्ड हा राहीलच. त्याच्यानंतर जे आपले मॅटर्निटी सेंटर्स आहेत, मॅटर्निटी होम्स आहेत महानगरपालिकेचे 28 आहेत. 28 पैकी सुरुवातीला आम्ही कोविडसाठी फक्त 3च वापरत होतो आणि 3ही ठिकाणी आपलं कोविडचं पीडियाट्रिक पेशंट्स दाखल करण्याची व्यवस्था आम्ही सुद्धा तिथं तयार केलेली आहे. तिसरं आमचं जे जम्बो फॅसिलिटीज आहेत जसं दहिसरचं जम्बो आहे किंवा BKC जम्बो आहे इथे देखील 250 बेडचं आमचं पीडियाट्रिक वॉर्ड राहील आणि त्यापैकी किमान 10% ICU किंवा ICU म्हणण्यापेक्षा NICU किंवा PICU ही व्यवस्था तिथे असेल आणि जेणेकरून या पेशंटला जी वेगळी व्यवस्था लागते ती व्यवस्था तिथे करता येईल. नवीन सेंटरमध्ये देखील एक वॉर्ड म्हणजे 200 ते 250 बेडचा त्याची कपॅसिटी वाईज किंवा त्याच्या साईज वाईज तिथे 200 ते 250 बेडचा एक वॉर्ड राहील अशी देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून आपल्याला बालकांचं जर प्रमाण जास्त असेल किंवा
आपलं अल्पवयीन मुलांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांच्यावर आपल्याला उपचार करता येईल आणि त्यांचं लवकर त्यांना बरं करता येईल. म्हणून आम्ही आणखी एक केलेलं आहे की इथले जे डॉक्टर्स आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत पूर्ण मुंबई शहरामधले, त्यांचं आम्ही आतापर्यंत 3 ट्रेनिंग घेतलेले आहेत की एखाद्या वेळेस आपल्याला बालक आढळला तर त्याला आपण काय आपण त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. हे जे डॉक्टरचा तुम्ही उल्लेख केला ते सगळे खाजगी प्रॅक्टिस करणारे आणि सरकारी रुग्णालय? सर्व खाजगी प्रॅक्टिस करणारे जितके बालरुग्ण असतील त्यांची आम्ही यादी तयार केली, त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं की एखाद्या वेळेस पेशंट आला, कारण सगळेच पेशंट काही महानगरपालिका रुग्णालयामध्ये येत नाहीत, आधी खाजगी रुग्णालयामध्ये जातात, तर तिथे सुद्धा त्यांना ट्रीटमेंट काय द्यावी हे सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि हे प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्यावर देखील जो उपचार पद्धती आहे ती समान राहील आणि उपचार पद्धती समान जर असली तर मग सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर असले, एकाच पातळीवर असले की मग कुठे जरी पेशंट गेला तर तो बरं होण्याचं प्रमाण वाढेल, त्याचं फॅटॅलिटी रेट कमी होईल. म्हणजे रेमडेसिवीर घेणार आहात की नाही, किमान मोठ्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर घेतलं जाणार आहे की नाही, कारण टोसिलिझुमॅब तसंही सिप्लाने स्पष्ट केलं की त्याचा तसा उपयोग होत नाही, त्यामुळे आत्ता यावेळेस स्थिती काय आहे? रेमडेसिवीरचं आम्ही टेंडर काढलेलं आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि जसजशी आम्हाला गरज पडेल आणि डॉक्टरने सांगितलं, समजा ठीक आहे WHO ने सांगितलं फायदा होत नाही, परंतु आपल्या डॉक्टरचं मत वेगळं असेल तर आपण प्रोक्युअरमेंट मागे राहू नये, म्हणून आपण प्रोक्युअरमेंटची प्रोसेस आपण अलाइव ठेवलेली आहे. गरज पडली तर 1-2 दिवसाच्या नोटीसवर 3 दिवसाच्या नोटीसवर आपल्याला सप्लाय होऊ शकतो, तशी आपली व्यवस्था आहे. आणि आपल्या टास्क फोर्सने सांगितलं की तुम्ही वापरू नका तर आपल्याला त्याला वर्क ऑर्डर किंवा परचेस ऑर्डर देण्याची गरज पडणार नाही. पीडियाट्रिक जे वॉर्ड आहेत त्यांच्यासाठी तुमचे जे डॉक्टर आहेत आधीपासून काम करणारे, तर त्यांची संख्या असं वाटतं की अपुरी पडू शकेल, तर मग अशा ठिकाणी काही पीडियाट्रिक डॉक्टर्स किंवा तज्ज्ञ यांची नव्यानं भरती होते का? नव्याने भरती आपली ती सुरूच असते, कारण आपण सगळे अधिकार दिलेले आहेत. आपले जे डीन आहेत, आता दहिसरमध्ये डीन आहे, त्यांना आपण अधिकार दिलेले आहे की तुम्हाला कुठले डॉक्टर लागतील तुम्हाला त्यांना घेण्याची मुभा असेल, यासोबत त्यांचं मानधन काय असेल, त्यांचं ऑनरेरियम काय असेल, ते व्हिजिटिंग असतील का, हा दुसरा मार्ग सुद्धा आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. तिसरं जे मोठे रुग्णालय आहेत, जे खाजगी आहे किंवा महानगरपालिकेचे आहेत, तर यांना आपण हँड होल्डिंगसाठी यांचं टायअप करून दिलेलं आहे. तर एखाद्या वेळेस समजा एखाद्या रुग्णाला काही विशेष सेवा जर लागत असेल तर विशेष सेवा लागताना त्याला अडचण जाऊ नये म्हणून खाजगी रुग्णालयाने आम्हाला सहभाग दर्शवलेला आहे आणि ते सुद्धा येऊन इथे चेक करून पेशंटला जातील आणि आपल्याला सल्ला देतील. म्हणजे विविध मार्गातून म्हणजे आपण सुद्धा रिक्रुटमेंट करावं हा एक, आमचे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहेत त्यांचं टायअप करावं हा 2, आणि खाजगी रुग्णालय जे आहेत त्यांचं सुद्धा लिंकिंग आम्ही इथे केलेलं आहे. गरज पडल्यास ते सुद्धा इथे येतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते पेशंटचं रिपोर्ट्स बघतील, चर्चा करतील आणि त्याच्यानंतर मग सल्ला देतील आणि त्या सल्ल्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. सर, गरोदर मातांचं काय? कारण गरोदर माता पॉझिटिव्ह झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या डिलिव्हरीसाठी नायर रुग्णालय हे तयार करण्यात आलं होतं, म्हणजे स्पेशली फक्त डिलिव्हरीसाठी. मग या वेळेला तिसऱ्या लाटेच्या वेळेला कशी व्यवस्था असेल? आपण नायरमध्ये तर आपली व्यवस्था असेलच, त्यासोबत कुपरमध्ये देखील आपण अशा मातांसाठी आपण वॉर्ड केलेला आहे. आणखी मी असाही निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक मुंबई सिटीमध्ये एक पश्चिम उपनगरामध्ये एक आणि पूर्व उपनगरामध्ये एक, असे 3 मेटर्निटी हॉस्पिटल हे डेझिग्नेटेड असतील कोविड पॉझिटिव्ह मदरसाठी, म्हणजे होणाऱ्या मातांसाठी. तर तिथे त्यांचं काळजी घेतली जाईल आणि अत्यावश्यक पडले तर आमचं नायर रुग्णालय आम्ही एक मेटर्निटी वॉर्डला आम्ही एक सेंटर एक केलेलं आहे की कुठेही मदत लागली, कुठेही सल्ला घ्यायचा पडला तर तिथले डॉक्टर 24 तास उपलब्ध असतील आणि ते सुद्धा जे लहान हॉस्पिटल्स आहेत, मेटर्निटी होम्स आहेत, त्यांना देखील आवश्यकतेप्रमाणे सल्ला देऊ शकतील किंवा तिथे व्हिजिट करू शकतील. सर, तिसरी वेव्ह लवकर येते असं म्हटलं जाते, त्यामुळे ती किती लवकर येते आणि ही जी तुम्ही सगळी तयारी म्हणता, तर तुमची तयारी कधीपर्यंत पूर्ण होईल? तिसरी वेव्ह कधी येऊ शकते? आता मागे आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा हा टास्क फोर्सने सांगितलं होतं की 2 ते 4 आठवड्यामध्ये येऊ शकेल. परवाचं ICMRचे वरिष्ठ डॉक्टरने सांगितलं की 6 म्हणून ही बाब लक्षात ठेवून आम्ही सगळे सेंटर जे बहुतांश सेंटर आहेत आम्ही या महिन्याच्या अखेरमध्ये ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता दहिसरमध्ये आज आपलं 1-2-3 दिवसामध्ये सुद्धा ते तयार होईल. पेशंट वाढले तर आपल्याला ॲडमिट करता येईल.
यासोबत आपण आता मालाडचे नवीन जम्बो सेंटर करतो आहे. ते या महिना अखेर सुद्धा 30 तारखेच्या अगोदरच ते तयार होईल आणि रुग्णांना गरज पडली तर तिथे सुद्धा आपल्याला ॲडमिट करता येईल. असं टप्प्याटप्प्याने दर 8 दिवसाला एक सेंटर तयार होईल तसं मी नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार मग संख्या जर वाढली तर तिथे आपल्याला ॲडमिट करता येईल. नेस्कोमध्ये देखील आपण दुसरा टप्पा फेज 2 तयार करून ठेवलेला आहे. BKCमध्ये देखील फेज 2 तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळे एकदम संख्या जरी वाढली तरी आपल्याला कुठेच पेशंटला ॲडमिट करून घेण्याचा आपल्याला कुठलाही त्रास जाणार नाही आणि विनाश आहे जे बेड पाहिजे, साधा बेड असेल तर किंवा ऑक्सिजनचा बेड असेल किंवा ICU बेड असेल तर त्या पद्धतीने जसं डॉक्टर ठरवतील त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यावर आपल्याला ॲडमिट करता येईल आणि त्यांच्यावर उपचार करता येईल. सर, पहिल्या लाटे म्हणजे दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपण बघितलं जरी कितीही तुम्ही डिनायल मोडमध्ये असाल तरी हे मात्र नक्की आहे की लोकांना बेड मिळण्यात खूप मोठ्या अडचणी होत होत्या. त्यामुळे या वेळेला ही अडचण होऊ नये यासाठी काय करणार आहात? नाही, अडचण होतच नाही. म्हणजे कसं आहे की पहिल्या लाटेच्या वेळेस आपला स्ट्रगल होता हे मला मान्य आहे. दुसऱ्या लाटे वेळेस जे पेशंट्स आले ते मोठ्या इमारतीमधून आले, फ्लॅट्समधून आले आणि त्यांची अपेक्षा होती की आपल्याला खाजगी रुग्णालय मिळालं पाहिजे. महानगरपालिका रुग्णालयामध्ये थोडे ते नाखुश असत आणि परंतु जेव्हा त्यांना समजलं की महानगरपालिका रुग्णालयामध्ये औषधोपचार आहे, रेमडेसिवीर मिळते, सगळ्या गोष्टी आहेत, ऑक्सिजन सप्लाय आहे, कुठलीही अडचण नाही, तेव्हा मग परंतु याला एक 8-10 दिवसाचा कालावधी गेला. पण सुरुवातीला असं वाटलं की बेड्स उपलब्ध नाहीत. बेड्स त्याही वेळेस आपल्याकडे उपलब्ध होते, ICU त्यावेळेस उपलब्ध होते, व्हेंटिलेटरची गरज आपल्याला मनात इतकी लागली नाही तरी पण आपण उपलब्ध ठेवलेले होते. म्हणजे तुमचं जे आधीचं नियोजन होतं की तिकडे फोन करा पर्टिक्युलर नंबरवर आणि त्यानंतर तुम्हाला बेड अलॉट केला जाईल, याच पद्धतीची सुविधा पुढे असेल? याच पद्धतीची. आणि कसं असतं की एखाद्या व्यक्तीने थेटपणे प्रायव्हेट रुग्णालयाला फोन केला पण त्यांना मी सांगितलेलं आहे की वॉर रूम मार्फत जर फोन आला तिथून फोन आला तुम्ही पेशंट ॲडमिट करून घ्या, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये त्यांना कुठेही त्रास होऊ नये. म्हणजे पेशंटला 10 ठिकाणी फोन करायची गरज पडू नये आणि एका फोनवर त्याचं बेड मिळाला पाहिजे, ॲम्ब्युलन्स गेली पाहिजे, ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मग त्रास व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टी आपण सिंक्रोनाइज केल्या वॉर रूममध्ये. तिथे डॉक्टर्स आहेत, तिथे पॅरामेडिक स्टाफ आहे, तिथे ॲम्ब्युलन्स आहे, तिथे बाकीचं सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे हीच प्रोसेस आहे ती पुढे कंटिन्यू होणार आहे. कारण हेच मॉडेल आपल्याला यशस्वी झालेलं आहे. आता मुंबईमध्ये कुठलाही पेशंट आपल्याला जर फोन जर केला तर त्याला लगेच ॲडमिशनचं आपल्याला आपण सुद्धा अनुभव घेतलेला आहे. लगेच ते ॲडमिशन होतं आणि आपल्या या मॉडेलचं कौतुक डिसेंट्रलाइज वॉर रूम जी आपण म्हणतो याचं कौतुक जगभरामध्ये किंवा राज्यामध्ये देशामध्ये झालेलं आहे आणि हे मॉडेल इतरांनी देखील अवलंब करावा अशा देखील सूचना वेगवेगळ्या ठिकाणावर निर्गमित झालेल्या आहेत. नक्की सर. पण या सगळ्या म्हणजे कोरोनावर जर मात करायची असेल तर तुम्ही सातत्यानं म्हणताय की लसीकरणाला जा, लसीकरण झालं पाहिजे. पण आपण बघितलं की जो काही आपण लसीचे टेंडर्स काढले त्याला न मिळालेला इन शॉर्ट प्रतिसाद, यामुळे तसा हा लसींचा तुटवडा आहे. मग यावर कशी मात करताय? आता अलीकडेच केंद्र शासनाने 21 मे पासून म्हणजे कालपासूनच नवीन सूचना जाहीर केलेल्या आहे की 75% लससाठ्यावर त्यांचं नियंत्रण असेल आणि त्यांच्यामार्फत राज्याला लससाठा मिळेल आणि राज्याकडून आपल्याला विविध शहरं जे आहेत त्यांना मिळेल. आता गत महिन्याच्या तुलनेमध्ये म्हणजे आपण मेची आणि जूनची तुलना केली तर मे महिन्याच्या तुलनेमध्ये आपल्याला लससाठा चांगल्या प्रमाणात मिळतो आहे आणि आज आपण पाहतो की सुरुवातीला एका सेंटरला आपण 100 लसीचा साठा देत होतो, आता आपण 300 केलं, म्हणजे तिप्पट केलेला आहे. सेंटर देखील आपले 300 झालेले आहेत. एका दिवसामध्येच फक्त आपण डबल गाठू शकलो. आपली कपॅसिटी 1 लाख व्यक्तींना महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लसीकरण करण्याची कपॅसिटी आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे दिवसाला. आणि यामध्ये समजा लससाठा जर मिळाला तर आपल्याला योग्य प्रकारे त्यांचं लसीकरण करता येईल आणि या आजाराला दूर ठेवता येईल. पण सर, सरकारकडून मिळाली लस आहे, तुम्ही स्वतः लस प्रोक्यूर मिळवण्याचा प्रयत्न करत होता, टेंडर काढलं होतं, त्याला प्रतिसाद नाही लाभला किंवा त्याच्यामधल्या ज्या अडचणी आल्या त्यानंतर मग काय आता पुढे करताय? तेच की आता सुरुवातीला 50% होता, 25% लस साठा राज्य शासनाला प्रोक्यूर करायच्या होत्या. राज्य शासनाच्या अनुमतीने आम्ही टेंडर काढलं कारण तो 25% मधला आम्हाला सुद्धा वाटा मिळाला पाहिजे. पण त्या टेंडरमध्ये योग्य प्रतिसाद मिळू शकला नाही म्हणून आम्ही तो टेंडरची प्रक्रिया रद्द केली आणि वैयक्तिक पातळीवर त्या कंपन्याशी ज्या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्या वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या नवीन सूचना आल्या आणि आमचा साठ्याचा पुरवठा हा वाढलेला आहे आणि वाढलेल्या पुरवठ्यामुळे मग आपल्याला सध्या आता आपण अधिक वेगाने म्हणजे गत महाच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वेगाने लसीकरण
करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणजे त्या जर आता दिशेने टेंडर काढला जाणार नाहीये. आता टेंडर काढायचं हे नाही, फक्त वैयक्तिकरित्या काही कंपन्या असतील, उत्पादक कंपन्या जे केंद्र शासनाने जे रेट ठरवून दिलेले आहेत त्याच्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला वैयक्तिक पातळीवर काही करता येतं का, तसे आमचे प्रयत्न आहेत. त्याला यश मिळेल ना अपयश मिळेल तो भाग आम्ही बाजूला ठेवलेला आहे. यदाकदाचित भविष्यामध्ये काही धोरण बदललं तर आपण कुठे मागे राहू नये म्हणून आम्ही ही पूर्वतयारी म्हणून आम्ही करतो आहे. तर अत्यंत महत्त्वाची बातमी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सरांनी आपल्याला सांगितलेली आहे की आता सध्या तरी टेंडर काढलं जाणार नाही. सरकारकडनं, केंद्र सरकार, राज्य सरकारकडनं मिळालेल्या लसींवर खरं तर मुंबईकरांची भिस्त आहे. पण त्यातल्या त्यात हेही महत्त्वाची गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे की त्रिसूत्रीचं पालन करा, कारण डेल्टा प्लस या व्हेरियंटचे पण रुग्ण सापडलेले आहेत. भले ते एप्रिलमध्ये सापडलेले असं, पण त्याचा रिपोर्ट आता आलेला आहे. त्यामुळे एकूणच पालिका तयार आहे आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे पालिकेला की किमान त्रिसूत्रीचं पालन केलं तरी काही गोष्टींना आपण दूर नक्कीच ठेवू शकतोय. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.